डोळ्यावरून टीकेचा चष्मा काढला तर ठाण्यातील विकास दिसेल. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचारांचे आरोप करायचे. हे दुटप्पी धोरण थांबवा असे खडे बोल शिवसेनेचे सचिव नगरसेवक राम रेपाळे यांनी भाजपला सुनावले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या 2026-27च्या अर्थसंकल्पीय सभेत भाजप नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना शिंदे गट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांना रेपाळे यांनी पुराव्यानिशी आणि राजकीय फटकेबाजीने उत्तर दिले आहे. गटार आणि पायवाटांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या भाजपच्या आरोपाचा समाचार घेताना ते म्हणाले की आम्ही युती धर्माचे पालन तंतोतंत करत आहोत, पण टाळी एका हाताने वाजत नाही. जर ऍक्शन आली तर रिॲक्शन येणारच. विनाकारण आमच्या वाटेला जाऊ नका. विधायक सूचना करा, आम्ही त्यांचे स्वागत करू. भाजपच्या टीकेला उत्तर देताना रेपाळे यांनी शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांची आठवण करून दिली. क्लस्टर डेव्हलपमेंट हा 98-99 पासून रखडलेला प्रश्न एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर मार्गी लावला असून वागळे इस्टेटमध्ये 25 मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. कित्येक दशकांपासून केवळ कागदावर असलेले काळू धरण वन विभागाच्या नाहरकतीसह आता सत्यात उतरत आहे. गडकरी रंगायतन 33 कोटी, मासुंदा तलाव 5 कोटी आणि शिवाजी मैदान 15 कोटी अशा विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आयुक्त सौरभ राव आणि त्यांच्या टीमवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना रेपाळे म्हणाले की ठाणे खड्डेमुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्र्यांचा आहे. प्रशासनाने अत्यंत कठीण परिस्थितीत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवला असून 85 एकर जागेवर शास्त्रोक्त डम्पिंग सुरू केले आहे. विकास बघण्यासाठी डोळ्यावरचा टीकेचा चष्मा काढून चांगला चष्मा लावावा लागेल. जिंकल्यावर आवरायचे आणि हरल्यावर सावरायचे ही आम्हाला धर्मवीरांची शिकवण आहे. आम्ही 35 वर्षापासून निष्ठेने काम करत आहोत, त्यामुळे आमच्या नादी लागू नका असेही रेपाळे यांनी ठणकावले. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आणि अगोदर काही सदस्याने की 2,500 कोटीचा गटार पायवाटा घोटाळा आणि मथळेच्या मथळे वृत्तपत्र छापून आली आणि प्रशासनावर आणि आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्यांना उत्तर देण्याचं काम आम्ही केली. वस्तुस्थिती सांगितली गेली की 2,500 कोटी नाही, हा आकडा आला कुठून. ॲक्च्युली 133 कोटी, तेही पूर्ण ठाणे शहरामध्ये तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 2021 पासून ते 26 पर्यंत दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये घोटाळा विषय येत नाही. सर्वपक्षीय लोकांना आणि ठाणे शहराच्या विकासासाठी हा निधी दिला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन त्याचं झालेलं आहे आणि ठाणे बदलते. तेव्हा शीर्षकच होतं मुख्यमंत्र्याचे ठाणे बदलते आणि शिंदे साहेब मुख्यमंत्र्याच्या रूपाने पहिल्यांदा ठाणेकरांना मुख्यमंत्री पदाचा लाभ झाला आणि मग झपाट्याने ठाणे बदलू लागलं, ठाण्याचा विकास होऊ लागला. परंतु काही लोकांच्या डोळ्यात ते खुपलं असं मला वाटतं. त्याच्यामुळे काहीतरी जायचा वास आला असं आम्हाला वाटतं. मग म्हणून वस्तुस्थिती सांगण्याचा मी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे की 2,500 कोटीचा कुठेही गटार पायवाटा झालेला नाही आहे. 133 कोटीचा जो निधी आला तो 4-5 वर्षाचा निधी पूर्णपणे ठाणे शहरामध्ये वापरला गेला. ठाणे शहराचा विकास झाला. नुसतं गटार पायवाटाला नव्हे तर पूर्ण ठाणे शहराच्या विकासासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी हजारो कोटीचा निधी दिला, जो आत्तापर्यंत कोणीही दिला नव्हता. आणि मग ठाणे झपाट्याने बदलू लागलं आणि सर्व नागरिक मुंबईनंतर ठाणेकरांना पसंती ठाणे शहराला पसंती देऊ लागले. आणि आपण बघताय विकास किती झपाट्याने होतोय. आता ठाणे बोरवली जो टनेल होतोय खूप सुंदर असा 15-20 मिनिटात जातो. चांगले कॉन्क्रीट रोड झाले, उद्यानं होत आहे, सगळीकडे चांगला विकास इथे होतो. आणि कधी नव्हे तर काळू धरणाची सुद्धा वन विभागाने NOC दिलेली आहे आणि शिंदे साहेबांच्या प्रयत्नामुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हा धरणाचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे आणि काही वर्षामध्येच ठाणे शहराला स्वतंत्र असं धरणसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि आम्ही महायुती धर्म पाळणारे सगळे शिवसैनिक आहोत आणि आम्हाला स्पष्ट आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आमच्या पक्षप्रमुखांचे आहेत की युती धर्म पाळायचा आणि त्याचं तंतोतंत पालन
शिवसेनेकडून होत आहे, परंतु काही लोक त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना उत्तर देण्याचं काम मी केलेलं. तर टीकेचा चष्मा काढा आणि दुटप्पी धोरण थांबवा असं देखील तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. नेमका हा इशारा कोणाला आहे की चष्मा काढा आणि दुटप्पी भूमिका थांबवा? बघा, जे जे आरोप करतात आपण बघताय की वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असून काही लोक मुद्दामूनच आरोप करण्याचा प्रयत्न करतायत. पण वस्तुस्थिती त्यांनी जाणीव करून घ्यायला हवी की खरोखर काय परिस्थिती आहे. परंतु एक लाईन 5-5, 6-6 लोक एकच लाईन पुढे चालवत आहे, याचा अर्थ काहीतरी षडयंत्र आहे की काय, याची शंका आम्हाला येऊ लागली आणि मग त्याला उत्तर देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. हजारो तरुणांना सैन्य दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करणारे, शिस्त, देशप्रेम आणि सेवाभावाची प्रेरणा देणारे ज्येष्ठ निवृत्त सैनिक अधिकारी मेजर सुभाष गावंड यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ठाण्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि माजी सैनिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने ठाण्याने एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. ठाण्यातील उपवन येथील गावंडबाग परिसरातील राहत्या घरातून दुपारी 12:30 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली. मेजर गावंड हे ठाण्यातील रहिवासी होते. त्यांचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात झाले. विद्यार्थी दशेतच त्यांना NCCची आवड निर्माण झाली होती. राज्यस्तरीय लाईट मशीन फायरिंग स्पर्धेत त्यांनी बेस्ट शॉट करंडक पटकावला होता. याच काळात त्यांच्या मनात सैन्य दलात जाण्याची प्रेरणा निर्माण झाली. 1960 साली ते डेहराडून येथे भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजू झाले. 8व्या बटालियन महार रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली होती. मेजर गावंड यांनी सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. सैनिक वेलफेअर बोर्ड ऑफ ठाणेचे उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केली होती. पोलीस कौमी एकता समिती, नॉर्थ बॉम्बे मर्चंट असोसिएशन तसेच नागरी संरक्षण व्यवस्थेतही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक दुःखद प्रसंग आले. कोविड काळात त्यांच्या मुलाचे निधन झाले होते, तर 2 वर्षापूर्वी पत्नीचेही निधन झाले. पश्चात त्यांची एक मुलगी आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर उत्साहाचा धबधबा आटला, अशा शब्दात भावना व्यक्त होत आहेत. ठाण्यातील ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने घोडबंदर रोड वर 8 ते 10 मे दरम्यान वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केली आहे.
घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन येथे मुल्लाबाग बस डेपोजवळील फूट ओव्हर ब्रिजवर पीआरएस जॉईंट व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने गर्डर उभारणीचे काम करण्यात येणार आहे. हे काम 8 मे रोजी रात्री 11:55 पासून 9 मे रात्री 11:55 तसेच 9 मे रात्री 11:55 पासून ते 10 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तरी अवजड वाहनांनी या कालावधीत या मार्गावरून प्रवास करणे टाळावे असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान ही वाहतूक अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचे वाहतूक विभागाने नमूद केले आहे. वन विभागाने अचानक बंद केलेल्या पायवाटेमुळे सुमारे 400हून अधिक कुटुंबांची मोठी गैरसोय झाली होती. गेली 60 वर्ष या मार्गाचा वापर नागरिक, रुग्णवाहिका, शाळा, बस, अग्निशमन दल तसेच महापालिकेची विविध वाहने करत होती. मात्र वन विभागाने गेट लावून हा मार्ग बंद केल्यानंतर शेकडो नागरिकांना पायी प्रवास करावा लागत असून आपत्कालीन परिस्थितीतही वाहनांना प्रवेश मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात लोकमान्य नगर पाडा 4 मधील रहिवाशांनी माझी भेट घेऊन आपली व्यथा मांडली. नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर तत्काळ वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी पत्रव्यवहार करून तसेच संबंधित वन अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून नागरिकांना दिलासा देण्याची विनंती केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून काही आवश्यक अटीशर्तींसह ही पायवाट लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित प्रश्न सोडवणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. लोकमान्य नगर वासियांना दिलासा मिळावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. यावेळी नागरिकांचे नेतृत्व करणारे नगरसेवक अमित सरैया, कैलास म्हात्रे, सूरज दळवी, राजेश ठाकरे तसेच स्थानिक नागरिक आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.